श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सनातन हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाचे महत्त्व सर्वाधिक आहे. तुळशीची सर्वप्रथम पूजा भगवान विष्णूंनी केली होती. श्रीहरी म्हणतात, ज्या प्रकारे देवी लक्ष्मीमुळे वैकुंठाला ऐश्वर्य प्राप्त होते, त्याचप्रमाणे तुळशीमुळे वैकुंठाला पावित्र्य प्राप्त होते. पृथ्वी लोकावर ज्या ठिकाणी तुळशीचे रोप असते, त्या ठिकाणी कधीही वाईट शक्तींचा वास होत नाही. असे स्थान पवित्र मानले जाते. म्हणूनच आपल्या घरात तुळशीचे रूप असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा या तुळशीजवळ दिवा लावल्याने काय होते? चला तर मग ही प्राचीन आणि महान कथा जाणून घेऊया, जी भगवान श्रीकृष्णांनी देवी सत्यभामेला सांगितली होती. एकदा देवी सत्यभामा भगवान श्रीकृष्णांकडे येऊन विचारू लागली, तुळशीजवळ दिवा लावण्याचे महात्म्य काय आहे? दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा का लावला जातो? यामुळे मनुष्याला कोणते फळ मिळते? आणि दिवा लावताना कोणत्या मंत्रांचा उच्चार करावा? कृपया हे सर्व मला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले, या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी तुला एक प्राचीन इतिहास सांगतो. संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने जे पुण्य मिळते, याचेच वर्णन या कथेत आहे. ही कथा पूर्ण श्रद्धेने आणि लक्षपूर्वक ऐक. ही कथा फक्त ऐकली तरी मनुष्याला 100 वर्षे तुळशीजवळ दिवा लावल्याचे पुण्य मिळते. भगवान श्रीकृष्णांनी कथा सांगायला सुरुवात केली. हे देवी, पूर्वीच्या काळातील गोष्ट आहे. दक्षिण दिशेला तुंगभद्रा नावाची एक विशाल नदी आहे. त्या नदीच्या काठावर हरिहरपूर नावाचे एक अतिशय सुंदर नगर वसलेले होते. त्या नगरात हरिदीक्षित नावाचे एक ब्राह्मण राहत होते. ते अत्यंत गुणवान, चारित्र्यसंपन्न, धर्मनिष्ठ आणि वेदमार्गाने चालणारे होते. त्यांनी सर्व शास्त्रांचे उत्तम अध्ययन केले होते. त्या ब्राह्मणाची एक पत्नी होती. लोक तिला दुराचार या नावाने ओळखत, कारण तिचे कर्मही तसेच होते. ती नेहमीच आपल्या पतीचा अपमान करीत असे. पतीसाठी अपशब्द वापरे, त्याला खूप दुःख देई. ती कधीही पतीसाठी अन्न बनवत नसे, कधीही पतीसोबत झोपत नसे, प्रेमाने वागत नसे. पतीचे मित्र किंवा नातेवाईक घरी आले तर ती त्यांचा अपमान करून हाकलून देई. ती स्वतः मात्र कामवासनेने अंध झालेली होती. नेहमी इतर व्यभिचारी स्त्रियांबरोबर फिरत असे. तिचे मन पतीकडे नसून परपुरुषांकडे लागलेले होते. ती पतीशी कधी प्रेमाने बोलली नाही, परंतु सुंदर परपुरुषांसोबत बसून गप्पा मारत असे. त्यांना आकर्षित करण्यासाठी नटून थटून गावात फिरत असे. कधीकधी जंगलात जाऊन एखाद्या झाडाखाली उभी राहत असे आणि सुंदर पुरुषांची वाट पाहत असे. एखादा सुंदर पुरुष दिसला की त्याला मोहित करून त्याच्यासोबत भोगविलास करत असे. एके दिवशी हरिदीक्षित आपल्या पत्नीला म्हणाले, हे भद्रे, तुझे हे वर्तन योग्य नाही. अशा प्रकारे पाप केल्याने तुझेच नुकसान होईल. म्हणून आत्तापासून ही सर्व वाईट कृत्ये सोडून दे. तुझ्या अशा वागण्यामुळे मला फार दुःख होत आहे. तेव्हा ती दुराचारी स्त्री म्हणाली, मला कळत नाही कोणत्या पापांमुळे माझा तुझ्यासारख्या भिकाऱ्याशी विवाह झाला. मागील जन्मी मी नक्कीच फार पापे केली असतील, म्हणूनच मला असा गरीब नवरा मिळाला. तू माझी एकही इच्छा पूर्ण करत नाहीस. मजबुरीमुळे मला तुझ्या या झोपडीत राहावे लागते आणि भिकेत मिळालेले अन्न खावे लागते. आता मी हे दुःख अधिक सहन करणार नाही. एक ना एक दिवस मी तुला सोडून निघून जाईन. तुझ्यासोबत राहिले तर या जन्मातसुद्धा माझ्याकडून पापेच होतील. म्हणून आता मी एखाद्या श्रीमंत पुरुषाशी विवाह करणार आहे. हरिदीक्षित पत्नीला म्हणाले, हे प्रिये, असे अपशब्द बोलू नकोस. पतीचा त्याग करण्याचा विचार मनातून काढून टाक. जी स्त्री पतीला सोडून परपुरुषाकडे जाते, तिचे निश्चितच अहित होते आणि तिला नरकात जावे लागते. तेव्हा ती दुराचारी पत्नी म्हणाली, नरकात तर तुलाच जावे लागेल, कारण तू काहीही कामधंदा करत नाहीस, भीक मागून खातोस आणि मलाही तेच खायला लावतोस. पत्नीला दुःखी व असमाधानी ठेवणारा पतीसुद्धा नरकातच जातो. तुझे हे घरही नरकाच्या शिक्षेपेक्षा कमी नाही. तुझ्यासोबत या घरात राहण्यापेक्षा मी नरकात जाऊन राहिले तरी चालेल. अशा प्रकारे हरिदीक्षितच्या पत्नीने कडू शब्द बोलून त्यांचा अपमान केला. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी, जी स्त्री आपल्या पतीचा अनादर करते, त्याचा अपमान करते, तिच्या घरात नेहमी दुर्भाग्यच वास करते.
पतीला सोडून परपुरुषाकडे जाणाऱ्या स्त्रीला नरकात कठोर शिक्षा भोगावीच लागते. त्या दुराचारी स्त्रीचे पुढे काय झाले ते ऐक. एके दिवशी ती दुराचारी स्त्री जंगलात गेली आणि एका झाडाखाली उभी राहिली. तिचे मन कामवासनेने भरलेले होते. ती एखाद्या सुंदर पुरुषाची वाट पाहत होती. पण बराच वेळ गेला तरी त्या मार्गावर एकही पुरुष आला नाही. म्हणून ती फार दुःखी झाली आणि प्रियकराच्या शोधात इकडे तिकडे पाहू लागली. त्या दिवशी तिचा सारा प्रयत्न व्यर्थ गेला. ती तिथेच उभी राहून वेगवेगळ्या गोष्टी बोलत रडू लागली. आज या मार्गावरून एकही सुंदर पुरुष आला नाही. आता माझी कामशांती कशी होणार? आजची रात्र कशी जाईल? माझ्या या सुंदर शरीराचा उपभोग कोण घेणार? माझी तरुणाई आणि सौंदर्य वाया जात आहे. कोणीही हे सुंदर शरीर मिळवण्याची इच्छा करत नाही. आता मी कुठे जाऊ? मला कोण स्वीकारेल? माझ्यासोबत भोगविलास कोण करेल? माझा नवरा मूर्खच आहे. पण आता असे वाटते की संपूर्ण संसारच मूर्ख पुरुषांनी भरलेला आहे. इतक्या सुंदर स्त्रीला कोणीही मिळवू इच्छित नाही. मी इतकी सुंदर आहे की देवसुद्धा मला मिळवण्याची इच्छा करतील. पण हा संसार पापी आणि तुच्छ पुरुषांनी भरलेला आहे, जे माझ्यासारख्या अप्सरेसारख्या सुंदर स्त्रीला दुर्लक्ष करत आहेत. हे भगवंता, जर एखादा सुंदर, बलवान, पराक्रमी पुरुष असेल तर त्याला माझ्याकडे पाठव. तो मला खाऊन टाकेल तरीही मी आनंदाने त्याला मिठी मारेन. अशा प्रकारे ती स्त्री जोरजोराने विलाप करू लागली. त्याच जंगलात एक अतिशय भयानक वाघ राहत होता. त्या पापी स्त्रीचा आक्रोश ऐकून तो वाघ जागा झाला आणि उडी मारून तिचे भक्षण करण्यासाठी तिच्याकडे धावून आला. त्या वाघाचे नाव ध्वंस होते. ध्वंसाचे रूप अत्यंत भयंकर होते. त्याचे शरीर काळ्या आणि नारिंगी पट्ट्यांनी युक्त होते, जे जंगलाच्या सावलीत पूर्णपणे मिसळून जात असे. त्याचे डोळे जणू अंगारासारखे लाल होते आणि अंधारात सुद्धा तेजाने चमकत होते. त्याच्या जबड्यातून बाहेर आलेले लांब तीक्ष्ण दात कोणत्याही प्राण्याचे तुकडे करण्यास पुरेसे होते. त्याची खोल भीषण डरकाळी संपूर्ण जंगलात घुमत होती, ज्यामुळे आजूबाजूचे सर्व प्राणी थरथर कापू लागले. ध्वंसाची लांब व मजबूत शेपटी त्याच्या अपार शक्तीचे प्रतीक होती. त्याच्या बलवान मांसल पायांमुळे तो जंगलात वेगाने धावू शकत होता. त्याचे संपूर्ण शरीर ताकदवान स्नायूंनी भरलेले होते, ज्यामुळे तो एका झटक्यातच शिकार जमीनदोस्त करू शकत होता. त्याच्या नाकातून वारंवार गरम श्वास बाहेर पडत होता, जणू तो प्रत्येक क्षणी आपल्या पुढील शिकार शोधत होता. ध्वंसाचे एकमेव ध्येय होते, ज्यांना नियतीने त्याच्यासमोर आणले आहे अशा पापी आणि दुराचारी लोकांचे भक्षण करणे. तो भयानक वाघ समोर उभा राहिलेला पाहताच त्या स्त्रीच्या अंगातून घाम फुटू लागला. ती भीतीने थरथर कापू लागली. ती काही करण्याच्या आतच त्या वाघाने आपल्या पंजाने तिला जखमी केली आणि ती स्त्री जमिनीवर कोसळली. जमिनीवर पडताच ती स्त्री किंचाळत म्हणाली, "अरे वाघा, तू इथे का आलास? मला का मारत आहेस? मी इथे माझ्या प्रियकराचा शोध घेत होते. मला सोडून दे. माझे भक्षण करून तुला काय मिळणार आहे?" स्त्रीचे हे शब्द ऐकून तो भयानक वाघ क्षणभर थांबला आणि हसत म्हणाला, "हे दुष्टे, आज विधात्याने तुला माझे भक्ष्य ठरवले आहे. तुझ्यासारख्या पापी स्त्रियांचे भक्षण करणे हेच माझे कार्य आहे. तेव्हाच मला या शरीरातून मुक्ती मिळणार आहे." तेव्हा ती स्त्री म्हणाली, "हे वाघा, तू कोण आहेस? मला खरं खरं सांग. तुला कोणत्या कारणाने वाघाचे शरीर मिळाले आणि तू माझ्यासारख्या स्त्रियांचे भक्षण का करतोस? आधी मला सर्व कथा सांग आणि मग माझे भक्षण कर." तेव्हा ध्वंस नावाचा तो वाघ म्हणू लागला, "हे पापिनी, मी तुला माझ्या पूर्वजन्माची कथा सांगतो. पूर्वीच्या काळात दक्षिण देशात अमलापहा नावाची एक पवित्र नदी वाहत होती. त्या नदीच्या काठावर मुनिपर्णा नावाचे एक नगर वसलेले होते. हे नगर आपल्या सुंदर मंदिरांमुळे, शांत वातावरणामुळे आणि धार्मिक अनुष्ठानासाठी प्रसिद्ध होते. त्या नगरात एका ब्राह्मणाचे कुटुंब राहत होते. मी त्या कुटुंबात जन्मलो होतो. माझे नाव वेदानंद होते. माझे वडील आदर्श ब्राह्मण होते. ते यज्ञ, हवन आणि सर्व धार्मिक विधी नियमपूर्वक करत असत. माझ्या किशोर वयात मी वेदांचे अध्ययन केले आणि यज्ञ व इतर धार्मिक कर्मकांडात निपुण झालो.
पण जसा जसा मी मोठा होत गेलो तसा माझ्या मनात धनाचा लोभ वाढत गेला. मी अनेक यज्ञ केले, पण ते धर्मासाठी नव्हते, तर केवळ पैशांच्या लालसेसाठी होते. मी पापी लोकांचे अन्न स्वीकारू लागलो, जे ब्राह्मणाने कधीही घेऊ नये. धनाच्या लोभापोटी मी त्यांच्या अधर्म कृत्यांना पाठिंबा दिला. धर्माच्या मार्गावरून भरकटून मी अशा वस्तूंचे दानही स्वीकारले, ज्या ब्राह्मणाने स्वीकारू नयेत. माझे मन इतके लोभी झाले की मी खोट्या कारणांनी लोकांकडून पैसे घेत असे आणि ते कधीही परत करत नसे. मी अनेक प्रकारचे छल कपट केले आणि अशा प्रकारे पाप करत अनेक वर्षे निघून गेली. काळानुसार माझे शरीर अशक्त झाले, केस पांढरे झाले, डोळे धूसर झाले, दात पडून गेले, पण तरीही धनाचा लोभ माझ्या मनातून गेला नाही आणि मी पाप करतच राहिलो. त्या वाघाने दुःखी स्वरात पुढे सांगितले, एके दिवशी धनाच्या लालसेपोटी मी पुन्हा नदीच्या काठावर गेलो. तिथे मी इतर धूर्त ब्राह्मणांसोबत मिळून लोकांची फसवणूक केली. आम्ही खोटे मंत्र उच्चारले आणि विधिविधान न पाळता देवदेवतांची पूजा केली. यामागचा एकच उद्देश होता, जास्तीत जास्त धन दानरूपाने मिळवणे. आम्ही धर्माच्या नावाखाली लोकांना फसवले. त्या दिवशी मी खूप धन गोळा केले, पण त्याचवेळी माझ्यासोबत एक भयानक घटना घडली. मी त्याच दिवशी नदीकाठी बसलो असताना एक आजारी आणि भटकणारा कुत्रा माझ्याकडे आला. मी त्याला हाकलून दिले, पण तो रागाने माझ्या पायाला चावला. मी बेशुद्ध होऊन तिथेच कोसळलो आणि त्याच क्षणी माझे प्राण गेले. माझ्या मृत्यूनंतर यमाचे 2 दूत प्रकट झाले. ते काळ्या रंगाचे भयानक दिसणारे होते आणि त्यांच्या हातात साखळ्या होत्या. त्यांनी मला पकडले आणि यमपुरीकडे नेले. यमपुरीत मला यमराजांसमोर उभे करण्यात आले. यमराजांनी चित्रगुप्तांना आदेश दिला की माझ्या कर्मांचा हिशेब मांडावा. चित्रगुप्त गंभीर स्वरात म्हणाले, हे धर्मराज, वेदानंद नावाच्या या ब्राह्मणाने आपल्या आयुष्यात घोर पापे केली आहेत. याने धर्माच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली, खोटे मंत्र उच्चारून यज्ञ केले आणि देवांचा अपमान केला. धनाच्या लोभात हा धर्म मार्गापासून दूर गेला आणि कधीही धर्माचे पालन केले नाही. म्हणून हा पापी ब्राह्मण नरकास जाण्यायोग्य आहे. यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना आदेश दिला, या पाप्याला नरकाच्या अग्नीत टाका. तो तिथे आपल्या कर्मांचे फळ भोगेल. मग मला नरकाच्या भयानक अग्नीत टाकण्यात आले. अनेक वर्षे मी तिथल्या यातना सहन केल्या. माझ्या आत्म्याला प्रचंड वेदना झाल्या. अनेक वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर माझ्या पापांमुळे मला वाघाचे शरीर प्राप्त झाले आणि मी या दुर्गम जंगलात राहू लागलो. ध्वंसने आपली कथा संपवताना सांगितले, माझ्या पूर्वजन्मातील पापांचे प्रायश्चित्त म्हणून मी असा संकल्प केला आहे की मी कधीही महात्मा, साधू पुरुष किंवा पतिव्रता स्त्रियांचे भक्षण करणार नाही. मी फक्त त्या पापी, दुराचारी आणि कुलटा स्त्रियांचेच भक्षण करतो, ज्यांनी अधर्माच्या मार्गाने चालत इतरांना दुःख दिले आहे. मला विश्वास आहे की असे केल्याने मला माझ्या पापांपासून मुक्ती मिळेल आणि मी लवकरच या शरीरातून मुक्त होईल. कृष्ण पुढे म्हणतात, हे देवी, अशा प्रकारे त्या वाघाने आपल्या पूर्वजन्माची संपूर्ण कथा सांगितली आणि त्या स्त्रीला म्हणाला, हे पापिनी, तुझ्या वागणुकीवरून तू एक उलटा स्त्री असल्याचे स्पष्ट दिसते. आपल्या पतीला सोडून तू या जंगलात परपुरुषांसोबत भोगविलास करण्यासाठी आली आहेस. म्हणून आज तू नक्कीच माझे भक्ष्य होणार आहेस. असे बोलून त्या वाघाने आपल्या तीक्ष्ण नखांनी त्या पापी स्त्रीचा वध केला आणि तिचे भक्षण केले. त्यानंतर तो वाघ त्या ठिकाणाहून निघून गेला. त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर त्या ठिकाणी यमाचे 2 दूत प्रकट झाले. त्यांनी त्या पापी स्त्रीला उचलून यमपुरीत नेले. तिथे तिला यमराजांसमोर उभे करण्यात आले. मग चित्रगुप्तांनी तिच्या कर्मांचा हिशेब मांडत यमराजांना सांगितले, हे धर्मराज, ही स्त्री अत्यंत पापी आहे. हिने घोर पापे केली आहेत. हिने व्यभिचार केला आहे. तिने कधीही आपल्या पतीची सेवा केली नाही. पतीला विसरून ती परपुरुषांसोबत भोगविलास करत राहिली आहे. तिची पापे ऐकून यमराज अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी तिला अग्नीने भरलेल्या कुंडात टाकण्याचा आदेश दिला. यमराजांचा आदेश ऐकून ती स्त्री फारच भयभीत झाली आणि ती दुराचारी स्त्री यमराजांना विनवणी करू लागली, हे धर्मराज, कृपया माझ्या पापांची क्षमा करा. मी ही पापे अज्ञानाने केली आहेत.
कृपया मला प्रायश्चित्ताची एक संधी द्या. तेव्हा यमराज म्हणाले, हे स्त्री, तू केलेली पापे अत्यंत निंदनीय आहेत. तुझ्या पापांसाठी कोणतेही प्रायश्चित्त नाही. जी स्त्री आपल्या पतीचा त्याग करते आणि पतीला सोडून परपुरुषांसोबत रमते, तिला नक्कीच नरकात जावे लागते. म्हणून आता तुला नरकाच्या यातना भोगाव्याच लागतील. यानंतर यमराजांनी आपल्या दूतांना सांगितले, हे दूतांनो, या पापी स्त्रीला घेऊन जा आणि तिला भयानक नरकात टाका. ती त्याच्यासाठीच योग्य आहे. मग यमाचे दूत त्या स्त्रीला नरकात घेऊन गेले. अनेक वर्षे तिला उकळत्या तेलाच्या कुंडात शिजवले गेले. त्यानंतर तिला नरकात टाकण्यात आले. अशा प्रकारे अनेक वर्षे तिला वेगवेगळ्या नरकात भयंकर यातना भोगाव्या लागल्या. नरकातील कष्ट भोगल्यानंतर ती महापापी स्त्री पुन्हा पृथ्वी लोकात चांडाळ स्त्री म्हणून जन्माला आली. चांडाळाच्या घरात जन्म घेऊनही तिने पुन्हा पापे करायला सुरुवात केली. ती व्यभिचार करू लागली आणि अनेक पापी पुरुषांसोबत रमू लागली. काही काळानंतर पूर्वजन्मातील पापांमुळे तिला कुष्ठरोग झाला. ती भीषण वेदना सहन करू लागली. तिचे अंग जळू लागले. डोळ्यात तीव्र वेदना होऊ लागल्या. अशा दुःखात दिवस काढताना एके दिवशी ती तीर्थस्नानाच्या उद्देशाने अंतपूर इथे आली. तिथे ती एका आश्रमाबाहेर राहू लागली. त्या आश्रमात तुळशीचे एक रोप होते. इतर स्त्रिया तुळशीजवळ दिवा लावताना पाहून त्या पापी स्त्रीला फार आश्चर्य वाटले. एके दिवशी तिने तिथे राहणाऱ्या एका साधूला विचारले, हे साधू महाराज, ही कोणती वनस्पती आहे आणि या स्त्रिया याच्या खाली दिवा का लावतात? तेव्हा साधू म्हणाले, हे अत्यंत पवित्र तुळशीचे रूप आहे. फक्त दर्शनानेच संकटांचा नाश होतो. तुळशीला जल अर्पण केल्याने देवदेवतांची कृपा मिळते आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने सर्व पापे नष्ट होतात. हे ऐकून ती स्त्री आनंदित झाली आणि म्हणाली, हे महाराज, जर एखादी अत्यंत पापी स्त्रीसुद्धा तुळशीजवळ दिवा लावेल तर तिची पापे नष्ट होतील का? साधू म्हणाले, हो पुत्री, हे सत्य आहे. जरी स्त्रीने घोर पापे केले असतील तरीही तुळशीजवळ दिवा लावल्याने तिच्या सर्व जन्मांची पापे नष्ट होतात. पण तू कोण आहेस आणि हा प्रश्न का विचारतेस? तेव्हा ती स्त्री म्हणाली, हे महाराज, मी महापापी आहे. मी व्यभिचार केला आहे आणि अनेक पापे केली आहेत. माझ्या पापांमुळेच आज माझी ही अवस्था झाली आहे. कृपया मला पापमुक्तीचा उपाय सांगा. साधू म्हणाले, हे पुत्री, आतापासून रोज या तुळशीजवळ दिवा लावत जा. तुझे सर्व पाप आणि दोष नष्ट होतील. साधूंच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्या स्त्रीने तुळशीजवळ दिवा लावला आणि ती रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावत राहिली. एके दिवशी ती संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावत असताना तिचे हृदय फुटले आणि तिचा तिथेच मृत्यू झाला. ती जमिनीवर कोसळून पडली. तेवढ्यात तिला यमलोकात नेण्यासाठी यमाचे 2 दूत तिथे प्रकट झाले. ते तिला पाशात बांधून घेऊन जात असतानाच भगवान विष्णूंचे 2 दिव्य पार्षद त्या ठिकाणी प्रकट झाले. ते अत्यंत तेजस्वी होते. त्यांच्या शरीरातून सुवर्ण प्रकाश निघत होता, जो सगळा अंधार दूर करत होता. त्यांचे रूप अत्यंत मोहक होते. चेहऱ्यावर शांत आणि करुण हास्य होते. त्यांचे वस्त्र निळ्या व सुवर्ण रंगात झळकत होते. कानात सुवर्ण कुंडले झुलत होती. माथ्यावर तिलक होता आणि हातात दिव्य गदा होती. ते यमदूतांना म्हणाले, हे यमदूतांनो, या स्त्रीला सोडून द्या. ही स्त्री नरकास जाण्यायोग्य नाही. तुम्ही कोणाच्या आदेशाने असा अधर्म करत आहात? यमदूत म्हणाले, आम्ही यमराजांच्या आदेशाने या पापी स्त्रीला घेऊन चाललो आहोत. तुम्ही आम्हाला का थांबवत आहात? तेव्हा विष्णूंचे पार्षद हसून म्हणाले, तुमचे म्हणणे खरे आहे, पण या स्त्रीने संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावण्याचे एक महान पुण्य केले आहे, ज्याने तिची सर्व पापे नष्ट झाली आहेत. यमदूत आश्चर्याने म्हणाले, फक्त तुळशीजवळ दिवा लावल्याने इतकी पापे नष्ट होऊ शकतात का? तेव्हा पार्षद म्हणाले, तुळस ही विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. जो भक्त श्रद्धेने तुळशीजवळ दिवा लावतो तो विष्णूंच्या कृपेचा पात्र बनतो. संध्याकाळी लावलेला दिवा अनंत पुण्य देतो. या स्त्रीने सच्च्या मनाने तुळशीचे पूजन केले आहे, म्हणून तिची सर्व पापे भस्म झाली आहेत. हे ऐकून यमदूतांनी नमस्कार केला आणि त्या स्त्रीला सोडून दिले. ते यमलोकात परत गेले.
मग विष्णूंच्या पार्षदांनी त्या स्त्रीला दिव्य विमानात बसवले आणि तिला स्वर्गलोकात नेले. श्रीकृष्ण म्हणतात, हे देवी सत्यभामा, तुळशीजवळ फक्त दिवा लावल्याने सुद्धा मनुष्याची सर्व पापे नष्ट होतात. जी स्त्री रोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते ती सौभाग्यवती होते. तिच्या पूर्वजन्मांची पापे नष्ट होतात आणि तिला सुख समृद्धी प्राप्त होते. तुळशीचे एक पान अर्पण केल्याने श्रीहरी तृप्त होतात. 10,000 गोदानांचे जे फळ आहे ते तुळशीपत्र दानाने मिळते. मरणकाळी ज्याच्या मुखात तुळशीपत्र व जल असते तो सर्व पापातून मुक्त होऊन कृष्णधामाला जातो. तुळशीजवळ लावलेल्या दिव्याचा प्रकाश नकारात्मक शक्ती नष्ट करते आणि सकारात्मक ऊर्जा पसरवते. हा दिवा घराचे वातावरण शुद्ध करतो आणि देवकृपा आकर्षित करतो. हा प्रकाश अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाची ज्योत प्रचलित करतो. तुळशीजवळ दिवा लावल्याने मनात शुद्धता आणि पवित्रतेचा भाव निर्माण होतो. भक्ती आणि ध्यानशक्ती वाढते. सूर्यास्ताच्या वेळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यावेळी तुळशी मातेची आरती करून विष्णूंचे स्मरण करावे. दररोज संध्याकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपावा. जो भक्त रोज तुळशीजवळ दिवा लावतो त्याला 7 जन्मांचे पुण्य मिळते. त्याच्या आयुष्यात कधीही दारिद्र्य येत नाही आणि त्याच्या घरात नेहमी सुख, शांती आणि समृद्धी नांदते. गृहदोष आणि कालसर्पदोष यांसारख्या अडचणीही या उपायाने दूर होऊ शकतात. या उपायामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. तुळशीजवळ दीप लावल्याने आत्म्याची शुद्धी होते आणि जन्मोजन्मेच्या पापांचा नाश होतो. त्यामुळे आत्म्याला शांती मिळते आणि मनुष्याला सद्गती प्राप्त होते. तुळशीजवळ दीप लावल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. त्यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्यात कधीही आर्थिक संकट येत नाही आणि नेहमी समृद्धी नांदते. म्हणून मित्रांनो, या प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी तुळशीच्या झाडाजवळ दीप लावण्याचे महत्त्व सांगितले आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा. व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.